नमस्कार, मी अनिल उदय दिवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. साटेली भेडशी ते खानियाळे रस्ता गटार बांधकाम इतर कामे बोगस पद्धतीने अधिकारी वर्गाकडून ठेकेदार यांची पाठराखण. ग्रामस्थांनी बोगस कामे खोदून केला पर्दाफाश. मुख्यमंत्री ग्राम सडक मधून दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात सुरू असलेली रस्ता कामे ही रस्ता निर्माण संस्था कुडाळ येथील बेजबाबदार अधिकारी वर्ग ठेका घेतलेल्या ठेकेदार यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे या रस्ता कामात भ्रष्टाचार बोकाळपणे आहे. सध्या साटेली भेडशी ते खानियाळे गावात 50 ते 60 वर्षानंतर निधी उपलब्ध झाला. काम सुरू झालं, पण गटार काम इतर कामे बोगस पद्धतीने केली जात आहेत. या बोगस कामाचा पर्दाफाश खानियाळे गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उघडकीस आणलं. यावेळी अधिकारी ठेकेदार यांनी मिलीभगत पुढे केली. गावातील ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे. शिवाय अशा बोगस पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी केली. मुख्यमंत्री ग्राम सडकमधून साटेली भेडशी ते खानियाळे रस्ता रुंदीकरण, नूतनीकरण, डांबरीकरण या कामासाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ता निर्माण संस्था कुडाळ येथील अधिकारी यांना देखरेखखाली सुरू असलेले रस्ता काम भ्रष्टाचार मार्गाने केलं जात आहे. ही बाब खानियाळे गावचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते यांनी उघडकीस आणली. साटेली भेडशी ते खानियाळे रस्ता दोन्ही बाजूंनी गटार बांधकाम केलं जात आहे. वेळेवर गटार बांधकाम सुरू आहे. कामाचा दर्जा योग्य नाही. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये दगड खडी टाकून काम पूर्ण करणं सुरू आहे. आवश्यक ठिकाणी झाडे न तोडता बोगस पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येक कामाची टेस्ट घेऊन ब्लॉक टेस्ट देखील केली जात नाही. या कामासाठी हलक्या दर्जाची लोखंडी स्टील वापर केला जात आहे. ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमताने बोगस पद्धतीने काम केलं जात आहे असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. संबंधित अधिकारी धर्म यांच्या डोळ्यासमोर बोगस कामाचा उलगडा भांडाफोड करण्यात आला. अधिकारी उत्तर द्यायला निरुत्तर ठरले. रात्री काम केलं जातं हे कसं काय असा सवाल उपस्थित केला. गावातील जबाबदार लोकप्रतिनिधी मृग गिळून गप्प बसले आहेत. पारदर्शक काम केलं पाहिजे यासाठी लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे पाणी कुठं मुरतं याची चर्चा सुरू आहे. कॉन्क्रीट होत असताना ते काय मिक्सिंग आहे आणि काय होतं की नाही हे तपासलं गेलं पाहिजे. आत घातले गेलेले स्टील किती व काय साईजचे असावे ते टेंडरप्रमाणे आहे का? खोदाई झाल्यानंतर खाली सोलिंग 15 सेंटीमीटर असायला हवं ते झालेच नाही. सोलिंगचा कम्पॅक्शन हवं ते झालंच नाही. वॉटर सिमेंट रेशिओ कोण चेक करते? कॉन्क्रीट ट्यूब कधी घेतले कोणाला माहीत नाही. संपूर्ण कामात भ्रष्टाचार सुरू आहे. अशा प्रकारे कोट्यावधी रुपये निधी बोगस पद्धतीने काम केलं तर हा रस्ता गटार वर्षभर टिकणार नाही. तेव्हा साटेली भेडशी ते खानियाळे हा रस्ता कामाचं बिल संबंधित ठेकेदाराला अदा करू नये. संपूर्ण कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पदोन्नती, आरक्षण, सरळ सेवा भरती, अनुशेष यासारख्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मुख्य प्रश्नावर बैठकीसाठी पत्र सादर केलं. काव्यात्मा सन्मान सोहळा 2025 ज्येष्ठ कवी बाबू डिसूजा, दीपक अमोलिक, किशोर केदारी आणि बाबाजी मगदुम यांना सन्मानित. मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात काव्यात्मा साहित्य परिषद पुणे आयोजित ज्येष्ठांचा सन्मान सोहळ्यात कवी बाबू डिसूजा काव्यात्म साहित्य सेवा पुरस्कार, दीपक अमोलिक काव्यात्म शब्दसारथी सेवा पुरस्कार, बापाची मगदुम काव्यात्मा आनंदभक्ती सेवा पुरस्कार व किशोर केदारी काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ, वृक्षमित्र अरुण पवार, आप्पा कसबेकर, संदीप तापकीर, मदन देवांकर, महादेव रोकडे व काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.